मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात मराठा बांधवांसोबत चर्चा करणार आहेत। त्यांच्याकडे असलेला जीआर जो आहे तो वाचून दाखवला जाईल। शिष्टमंडळासोबत त्यांची जी चर्चा झालेली आहे, जे जीआर त्यांना मिळालेलं आहे ते जीआरचं वाचन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केलं जाणार आहे। मराठा बांधवांसोबत ते चर्चा करतील। अगदी काही वेळातच या जाहीर सभेला सुरुवात होणार आहे। मराठा समाजाला विचारल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय। आणि असं सांगत असताना सकाळी 11 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुद्धा सुरू झालेलं आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आपण इथून हलणार नाही असा निर्धार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलेला आहे। जरांगेंच्या सभास्थळी साऊंड सिस्टीम बसवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। 1 वाजता 12:30 पाऊणच्या दरम्यान ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले होते त्यावेळेला शेवटच्या माणसापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे, साऊंड सिस्टीमची व्यवस्था करा असं त्यांनी सांगितलेलं होतं। 1 तासाची वेळ त्यांनी सांगितलेली होती। 2 वाजता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा भेटू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता 2:30 वाजून केलेले आहेत। अजूनही जाहीर सभेला सुरुवात झालेली नाही। काही मिनिटांमध्येच या जाहीर सभेला सुरुवात होईल।